मुंबई महानगरपालिकेतील सभागृहाचा कारभार लाईव्ह केला जाणार आहे। सभागृहात जो राडा झाला त्यानंतर महापौर ऋतू तावडे यांनी हा निर्णय घेतलाय। किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी सभासदांनी निषेध केला। मात्र हे वक्तव्य मी बोललेलेच नाही असं स्पष्टीकरण पेडणेकरांनी दिले आणि या संपूर्ण प्रकारामुळे आता सभागृहाचा कारभार लाईव्ह करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या शब्दाचा निषेध म्हणून आजची सभा पूर्ण तहकूब केली। किशोरी पेडणेकरांवरती काही कारवाई होणार का नाही, कारण की त्या माफी मागणार नाही। नाही, कसं असतं, आपल्याला आपले 1888 अधिनियम सगळे कायदे पण बघावे लागतात। विरोधी पक्षनेत्या आहेत त्यामुळे त्यांचा तो सन्मान आहे त्या ठिकाणी, म्हणूनच त्यांच्या सन्मानासाठीच आम्ही आजची सभा पूर्ण तहकूब केली। एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला की सीसीटीव्ही किंवा मग रेकॉर्डिंग असते, याच्यापुढे रेकॉर्डिंग होणार। आता उद्यापासून पूर्ण लाईव्ह सुरू होणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायलाही मिळेल आणि सगळ्यांचे हावभावही दिसतील।